नमस्कार मित्रांनो. तर आपण TCS IBPS यांनी ज्या एक्झाम कंडक्ट केलेल्या आहेत पाठीमागे, तर त्या सर्व एक्झामचे जे हिस्ट्रीचे प्रश्न आहेत ते सर्व संकलित करून एकत्रित करून आपण असे 200 प्रश्न एकत्रित केले आहेत टोटल एक्झामचे आत्तापर्यंतचे एक्झामचे मिळून, आणि त्यावरती हा पूर्ण व्हिडिओ आपण घेणार आहोत. तर हे येणारे जो एक्झाम आहेत सध्या टेक्निकलच्या एक्झाम असू दे किंवा मग महानगरपालिकेचा असू दे संभाजीनगर, किंवा PMC सरळ सेवा, ह्या ज्या एक्झाम आहेत, तलाठी भरती, नगर परिषद आता येणारच आहे. तर या सर्व परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे राहणार आहेत, कारण हे IBPS आणि TCS दोघांचे पण आहेत. आणि एक प्रश्न जरी असेल तर त्याभोवती मी 2-3, 3-4 अशा फॅक्ट्स कवर केलेल्या आहेत. म्हणजे हिस्ट्री बऱ्यापैकी कवर झालेली आहे, 90% तर कवर झालेली आहे. तर तुम्ही हे पूर्ण डिटेल बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला, आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करा आपलं. तर आता आपण जास्त वेळ न घालवता सुरू करू. पहिला प्रश्न बघा. 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणी केले? आता 1857वरती कंटिन्यू प्रश्न असतो 1857वरती, तर त्याच्यावरती थोडं डिटेलमध्ये करा. आता हे तर माहीतच आहे, तात्या नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे. आता नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांच्याविषयी जर विचार करायचा, नानासाहेब पेशवे हे कोण होते? तर जे बाजीराव दुसरे होते का, बाजीराव सेकंड, हे त्यांचे दत्तक पुत्र येतं. बाजीराव सेकंड यांचे हे नानासाहेब पेशवे कोण येतं? दत्तक पुत्र आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे, दत्तक पुत्र. बाजीराव पेशवे सेकंड यांचे हा मुलगा आहे, आणि हेच दत्तक पुत्र हाच इश्यू होता, आणि याचमुळे ब्रिटिशांनी त्यांना पेन्शन नाकारली होती. पेन्शन नाकारली म्हणून त्यांनी कानपूर येथे उठाव केला. कोण? नानासाहेब पेशवे. आता नेक्स्ट बघू. वर्नाकुलर प्रेस ॲक्ट हा कधी आलेला आहे? 1878ला आलेला आहे. तो लागू कोणी केला? लॉर्ड लिटन. आता ह्या वर्नाकुलर प्रेस ॲक्ट ह्या शब्दामध्ये वर्नाकुलर म्हणजे काय? तर भारतीय भाषा, भारतीय भाषामधील जे वृत्तपत्र आहेत ना, तर त्यावरती बंदी होती. इंग्रजी भाषावर नव्हती, इंग्रजी वृत्तपत्रावरती नव्हती. तेव्हा असा प्रश्न पडू शकतो, वर्नाकुलर प्रेस ॲक्टने खालीलपैकी स्वदेशी का इंग्रजी? तर इंग्रजीवरती नव्हती, आणि भारतीय भाषांचे जे वृत्तपत्र होते त्याच्यावरती बंदी होती. एक प्रकारे हा कायदा भारतीय स्वतंत्र चळवळीला दडपण्यासाठीच तयार करण्यात आलेला होता. हा लिटन हा त्याच पद्धतीचा व्यक्ती होता. ह्याच्यानंतर रिटन आलता. कोण आलतं? लॉर्ड रिटन. रिपन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण? पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? तर ॲनी बेझंट. हे माहीतच पाहिजे तुम्हाला. आणि 1917. आता त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट, हे 1917चं काँग्रेसचं अधिवेशन कुठे झालं होतं? तर हे झालं होतं कोलकाता येथे. कोलकाता. आणि या पहिल्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष होत्या काँग्रेसच्या त्यावेळेस. होम रूल चळवळ यांनी सुरू केली होती. ॲनी बेझंट यांनी कोणती चळवळ सुरू केली? होम रूल चळवळ. आणि अजून एक कोणी? टिळकांनी पण केली होती. दोघांच्या वेगवेगळ्या होत्या. आणि ह्या कुठल्या होत्या? ॲनी बेझंट आयरिश होत्या, आयर्लंडच्या. आणि कशाशी रिलेटेड होत्या त्या? थिओसॉफिकल सोसायटी. चला, यावरती आता ॲनी बेझंटवरती प्रश्न आला तर तुमचा चुकणार नाही. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला कोण? पहिल्या भारतीय महिला कोण आहेत? सरोजिनी नायडू. 1925. तर हे कधी कुठे झालं हे काँग्रेसचं अधिवेशन? तर कानपूर. आणि यांना काय म्हणतात? भारताची बुलबुल.
भारताची बुलबुल, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, नाईटिंगेल ऑफ इंडिया. आणि त्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला यूपीच्या फर्स्ट महिला राज्यपाल पण आहेत. चला, सरोजिनी नायडू 1925ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या भारतीय पहिल्या महिला अध्यक्ष होत्या आणि ते अधिवेशन झालं होतं कानपूर येथे आणि त्यांनाच काय म्हणतात, नाईटिंगेल ऑफ इंडिया. चला आता नेक्स्ट बघू. लोकमान्य टिळकांनी मराठा वृत्तपत्र कोणत्या भाषेत सुरू केलं? मराठा वृत्तपत्र हे कशात केलेलं आहे? इंग्रजीमध्ये. मराठा म्हणून मराठी नाही तर कशात आहे? इंग्रजीमध्ये आहे. आणि केसरी हे कशात आहे? मराठीत. असा प्रश्न पडू शकतो. चला, सतीबंदीचा कायदा 1929 मध्ये, सतीबंदी कायदा 1929 मध्ये कोणत्या गव्हर्नर जनरलने मंजूर केला? तर कोणत्या? विल्यम बेंटिक यांनी मंजूर केला. तर यासाठी प्रयत्न कोणी केले होते हा कायदा होण्यासाठी? तर राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय यांनी प्रयत्न केला आणि तेच मग बेंगॉल सती रेग्युलेशन नावाचा कायदा आला. चला, बंगालची फाळणी 1905ला झालेली कोणत्या दिवशी अंमलात आली? कोणत्या दिवशी आली? तर 16 ऑक्टोबर 1905ला. तर 16 ऑक्टोबर 1905 ही तर डेट आहे. आणि गव्हर्नर कोणता होता? कोणत्या गव्हर्नरची? लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केलेली आहे. आणि बंगालचे 2 तुकडे केले. मग त्याच्यामध्ये काय? पूर्व बंगाल प्लस आसाम हा एक झाला पार्ट आणि दुसरा बंगाल जो केला तो पश्चिम बंगाल, म्हणजे जो आता भारतात आहे आपल्या पश्चिम बंगाल. तर याच्यामध्ये बहुसंख्य कोण होते? बहुसंख्य हिंदू. पूर्ण हिंदू नाही, बहुसंख्य हिंदू होते, म्हणजे मुस्लिम पण होते पण अल्पसंख्य. आणि या ठिकाणी काय होतं? पश्चिम बंगालमध्ये, पूर्व बंगालमध्ये बहुसंख्य मुस्लिम. बहुसंख्य मुस्लिम मुद्दामून केलेली होती फाळणी, कारण फोडा आणि झोडा ह्या तत्वानुसार केली होती. आणि ह्याच्यावरूनच कोणती मग स्वदेशी चळवळ सुरू झाली. स्वदेशी चळवळ ह्या बंगालच्या फाळणीवरूनच. 1907च्या काँग्रेसच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते 1907? तर रासबिहारी घोष यांना सुरतचे अधिवेशनाचे. आणि याचमध्ये काय झालं होतं? काँग्रेसमध्ये फूट पडली काँग्रेसमध्ये. याच अधिवेशनामध्ये मवाळ आणि जहाल असे 2 गट पडले. मवाळचे नेते कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले. आणि जहाल गटात कोण होतं? टिळक, लोकमान्य टिळक. असे 2 गट पडले 1907ला. चला नेक्स्ट बघू. महात्मा गांधींनी भारतातील पहिला सत्याग्रह कोठे केला? तर चंपारण्य. आणि कधी? 1917 मध्ये बिहारमध्ये पहिला सत्याग्रह. चला नेक्स्ट बघू. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी कोणत्या पदवीचा त्याग केला? तर सर. कोणत्या? सर. रवींद्रनाथ असा प्रश्न पडू शकतो की रवींद्रनाथ टागोरांनी किंवा जालियनवाला बाग हत्याकांडानंतर कोणत्या व्यक्तीनं खालीलपैकी सर हा किताब परत केला? तर त्याच्यामध्ये काय आहे? रवींद्रनाथ टागोर.
आणि हा जालियनवाला बाग कधी झाला होता, ही हत्याकांड कधी झालं होतं जालियनवाला बाग, तर 13 एप्रिल 1919, हा आकडा लक्षात ठेवा. 13 एप्रिल 1919ला झालं होतं. आणि आदेश कोणी दिला होता, तर जनरल डायर यांनी आदेश दिला होता ऑन फील्ड. आणि त्यावेळेस पंजाबचे गव्हर्नर कोण होते, पंजाब गव्हर्नर जनरल ओडायर. स्वराज्य पक्ष, स्वराज्य आणि 1915ला यांना सर ही पदवी मिळाली होती. 1915ला पदवी मिळाली होती, ती त्यांनी 1919ला परत केली होती. चला नेक्स्ट बघू. स्वराज्य पक्षची म्हणजे स्वराज्य पार्टीची स्थापना कधी झाली होती, स्वराज्य पार्टी 1923ला. आणि कोणी केली होती, चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी. जेव्हा 1922ला असहकार नॉन कोऑपरेशन मूवमेंट, ज्याला असहकार धोरण ज्याला म्हणतात, ते परत घेतलं गांधींनी, तेव्हा दोन गट राहिले, की एक म्हटले की आपण सरकारमध्ये सामील व्हायचं आणि एक म्हटले की आपण बाहेर राहूनच बदल करायचा, म्हणजे सोशल रिफॉर्म करायचे. तर असे दोन गट पडल्यामुळे हे स्वराज्य पक्ष, चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू हे आपले पंडित जवाहरलाल नेहरूचे वडील आहेत. तर यांनी ठरवलं की आपण पार्टी करू आणि विधान परिषदेवर जाऊ, विधान परिषदेवरती जाऊ. जाऊन इलेक्शन लढणार. ते लढले. नंतर सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले. आता सायमन कमिशन, हा प्रश्न दरवेळेस पडतोच एक्झामला. 1928ला ते भारतात आले. आयोगाची स्थापना कधी झाली, ती स्थापना जर म्हटलं तर 1927. भारतात आगमन 1928. एकही भारतीय सदस्य एकही नाही, सर्व ब्रिटिश. त्यामुळे त्याला विरोध झाला. आणि याचा विरोध कुणी केला होता, त्याच्यामध्ये लाला लजपत राय, भगतसिंग वगैरे सर्वच होते. ते पुढे बघणार आहे, त्याच्यावरती पण प्रश्न आहे. आणि त्याच्या आयोगाचे प्रमुख कोण होते, जॉन सायमन. म्हणूनच हे सायमन कमिशन असं नाव दिलं होतं. बरं, सायमन कमिशन हे कोणत्या कायद्यामध्ये रिफॉर्म करावे यासाठी आलं होतं, तर ते आलं 1919चा जो कायदा होता, तर त्याच्यामधील काही त्रुटी काढण्यासाठी हा सायमन कमिशन आलं होतं 1919. कारण त्या कायद्यामध्ये स्पष्ट केलं होतं की 10 वर्षानंतर हा कायदा कशा प्रकारे काम करतोय यासंबंधी एक आयोग स्थापन केला जाईल. तर तो पण एक विरोध होता की 10 वर्ष पूर्ण झाले नव्हते, त्याच्या अगोदरच 1927लाच हा सायमन कमिशन म्हणजे त्यांनी सेट केलं. आणि त्यात भारतीय सदस्य पण कोणी नव्हते. तो पण एक राग होता. त्याच वेळेस ते घोषवाक्य होतं, सायमन गो बॅक. सायमन गो बॅक ही जे त्यावेळेसच ती हेडलाईन होती. नेक्स्ट बघू. सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शने करताना लाठीचार्जमध्ये कोणत्या नेत्याचा मृत्यू झाला. आत्ताच मी म्हटलं तर कोण, लाला लजपत राय हे त्यावेळेस होते. त्यांच्यासोबत भगतसिंग पण होते आणि त्यांचा त्यावेळेस मृत्यू झाला. ही घटना कधी झालेली, इथं ही 30 ऑक्टोबर 1928ला. तेव्हा सायमन कमिशन भारतात आलं. कुठे, लाहोर येथे लाठीचार्ज केला होता. गंभीर जखमी झाले, नंतर त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यामध्ये सगळेच होते, भगतसिंग होते, सुखदेव वगैरे सर्वच होते. आणि त्याचाच बदला म्हणून हे नंतर भगतसिंगांनी काय केलं होतं, जो सॉन्डर्स होता तर त्याची हत्या केली होती भगतसिंगांनी. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर करण्यात आला. पूर्ण स्वराज्य, टोटल इंडिपेंडन्स. तर लाहोर 1929चं अधिवेशन होतं. लाहोरच्या अधिवेशनामध्ये हा निर्णय झाला. अध्यक्ष कोण होतं, अध्यक्ष हे नेहरू होते, जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू यांनी हा पूर्ण स्वराज्याचा
ठराव मंजूर करून घेतला. आणि पहिला स्वातंत्र्य दिन हा कोणती डेट होती, तर 26 जानेवारी 1930 हा फर्स्ट स्वातंत्र्य दिन आपण स्वातंत्र्य दिवस साजरा केला. त्या दिवशी साजरा झेंडा फडकून रावी नदी किनारी, रावी नदी किनारी साजरा. नंतर आपण मुद्दामून हीच तारीख का ठेवली, ही तारखेचं महत्त्व होतं म्हणून आपण 26 जानेवारीला संविधान लागू केलं. आपलं संविधान तर 26 नोव्हेंबरलाच तयार झालं होतं, पण मुद्दामून आपण वेट केला 2 महिन्याचा. ह्या तारखेचं महत्त्व तसंच अबाधित राहावं म्हणून आपण ही थोडंसं लेट 2 महिन्यानंतर लागू केलं. 26 जानेवारी 1950ला आपण संविधान लागू केलं. गांधीजींनी दांडी यात्रा साबरमती आश्रमातून केव्हा सुरू केली, तर केव्हा 12 मार्च 1930. 1930ला दांडी यात्रा सुरू झाली आणि साबरमती आश्रमातून. हा प्रश्न पडू शकतो, कोणत्या आश्रमातून, तर साबरमती आश्रम. आता साबरमती आश्रम कुठे आहे, अहमदाबाद, गुजरात, अहमदाबाद. दांडी यात्रा आहे शेवटचं दांडी या ठिकाणी गुजरातमध्येच आहे. आणि अंतर किती चालले, ते अंतर 240 मैल. किलोमीटरमध्ये किती, 385 किलोमीटर. यावरती प्रश्न पडू शकतो. चला नेक्स्ट. सरहद गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खान अब्दुल गफ्फार खान यांना काय म्हणतात, सरहद गांधी. यावरती प्रश्न पडू शकतो. सरहद गांधी म्हणतात खान अब्दुल गफ्फार खान यांना. तर त्यांनी कोणती संघटना स्थापन केली होती, तर खुदाई खिदमतगार ही संघटना त्यांनी स्थापन केली. कधी केली होती, तर 1929ला. आणि काय करायचे, लाल कुर्ता घालायचे म्हणून यांना रेड शर्ट आर्मी पण म्हटलं जायचं. रेड शर्ट. सरहद गांधी म्हणायचे कोणाला, खान अब्दुल गफ्फार खान. कुठं होते, वेस्टर्न पार्टवरती. आपला असा भारत आहे. तर हे जे पाकिस्तानचं एरिया आहे ना, तर या ठिकाणी ते होते सरहद गांधी. तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित राहणारे भारतीय नेते कोण होते, तिन्ही गोलमेज, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तेज बहादूर सप्रू हे तिन्ही गोलमेज परिषदा हजर. आता 3 राऊंड टेबल कधी कधी झाले, तर फर्स्ट कधी झाला, फर्स्ट झाला 1930. सेकंड गोलमेज म्हणजे राऊंड टेबल 1931 आणि थर्ड 1932. तिन्ही याला हजर होते, आंबेडकर आणि तेज बहादूर सप्रू. 1932चा पुणे ॲक्ट कोणामध्ये झाला, तर महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये. कोणत्या विषयाशी धरून झाला होता, त्याला पार्श्वभूमी काय होती, तर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी काय केलं होतं, कम्युनल अवॉर्ड दिला होता. रॅमसे मॅकडोनाल्ड हे कोण होते, पंतप्रधान होते आणि त्यांनी कम्युनल अवॉर्ड दिला होता. म्हणजे काय केलं तर कम्युनल अवॉर्ड, त्याच्यामध्ये काय केलं की बहुजनांना, बहुजन म्हणण्यापेक्षा दलितांना सेपरेट मतदारसंघ दिला होता. सेपरेट दलित समाजाला स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे कसं, सध्या आपण कसं एक व्यक्ती उभा राहिला त्यालाच मतदान करतो. सध्या राखीव मतदारसंघ आहेत. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे की दलित व्यक्ती जर उभा राहिला तर त्याला मतदान फक्त दलितच करणार, मुस्लिम जर उभा राहिला तर त्याला फक्त मुस्लिमच मतदान करणार, बाकीचे करणार नाहीत. हा दलित आणि स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघामधला फरक आहे. राखीव मतदारसंघ म्हणजे जर दलितांना जर ते राखीव सोडलं तर त्या ठिकाणी उमेदवार दलितच उभा राहील. वोटर हा सर्व प्रकारचा असू शकतो, हिंदू मुस्लिम सर्व प्रकारचे त्याला मतदान करतील. परंतु जर राखीव मतदारसंघामध्ये अशी तरतूद आहे, जर स्वतंत्र मतदारसंघ केलं तर त्या ठिकाणी
नॉर्मल सर्वांसाठी एक उमेदवार असेल आणि सर्वांसाठी एक प्लस एक दलितांसाठी एक, मुस्लिमांसाठी एक, असे हे स्वतंत्र झाले. आणि हा तर नॉर्मल असणारच आहे. म्हणजे एका मतदारसंघात 3-3, 4-4 उमेदवार असू शकतात. आणि दलित दलितलाच करणार आणि मुस्लिम मुस्लिमांच करणार आणि जो नॉर्मल सर्वांसाठी राहिला आहे त्याला फक्त ते सर्वच जण करणार, हे सर्वच जण करणार. अशा प्रकारची ती रचना होती. पण याला महात्मा गांधींनी विरोध केला आणि 24 सप्टेंबर हा करार झाला. 24 सप्टेंबर 1932 स्वतंत्र मतदारसंघ. चला नेक्स्ट बघू. फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या वर्षी केली? फॉरवर्ड ब्लॉक 1939ला केली. का केली? कारण की त्यांना INC मधून काढून टाकलं होतं. त्या कारणाने त्यांना शेवटी याच्यामध्ये लेफ्टिस्ट लोक होते, लेफ्ट डाव्या विचाराचे, त्यामुळे त्यांना स्वतःचं एक अस्तित्व स्थापन करण्यासाठी त्यांना करावं लागलं. असा प्रश्न पडू शकतो, फॉरवर्ड ब्लॉक कोणाची संघटना आहे? तर सुभाषचंद्र बोस यांची. आणि 1939ला स्थापना झाली. 1942च्या चले जाव चळवळीत भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोणी चालवले? तर कोणी चालवले? उषा मेहता यांनी चालवले. 1942ची चले जाव चळवळ होती, तर त्यावेळेस रेडिओ स्टेशन आकाशवाणी केंद्र कोणी चालवलं? उषा मेहता. त्यालाच काय काँग्रेस रेडिओ पण म्हटलं गेलं. काँग्रेस रेडिओ. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? सी राजगोपालचारी. हे पाठच पाहिजे तुम्हाला, यावरती प्रश्न पडला तर चुकला नाही पाहिजे. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर सी राजगोपालचारी. आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल जर म्हटलं, पहिले भारतीय नाही, पहिले नॉर्मल, तर ते कोण येतं? लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन पहिले. आणि पहिले भारतीय जर म्हटलं तर सी राजगोपालचारी. त्यांचा कार्यकाळ किती होता? 1948 ते 1950. कारण की 1950ला भारतीय संविधान लागू झालं आणि गव्हर्नर जनरल पद हे पूर्णपणे बरखास्त करण्यात आलं. चला, केसरे हिंद ही पदवी महात्मा गांधींनी कोणत्या घटनेनंतर परत केली? केसरे हिंद असहकार चळवळीच्या सुरुवातीला, म्हणजे जालियनवाला बाग आणि खिलाफत प्रश्न. असहकार चळवळीच्या सुरुवातीला ही केली होती, कारण जालियनवाला बाग झाला होता बाग आणि त्याच वेळेस खिलाफत प्रश्न पण होता. या दोन्ही घटनेमुळे त्यांना शेवटी परत करावी लागली. 1920 मध्ये परत केली. मुस्लिम लीगने पाकिस्तानची मागणी अधिकृतपणे कोणत्या अधिवेशनात केली? तर लाहोर अधिवेशनात. कोणत्या? 1939चं जे अधिवेशन होतं त्याच्यामध्ये पाकिस्तानची मागणी फर्स्ट टाईम झाली. मुस्लिम लीगने, म्हणजे अगोदरच झाली होती पण मुस्लिम लीगने फर्स्ट टाईम केली. नेतृत्व कोणाचं होतं? नेतृत्व होतं जिना यांचं. लाहोर अधिवेशन, त्यालाच म्हणतात लाहोर रिझॉल्युशन 1940. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? या ग्रंथावरती सतत प्रश्न आहे, कंबाईनला पण आहे, सर्वच ठिकाणी आहे. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इंडिया तर कोणाचा आहे? दादाभाई नौरोजी यांचा. यातून त्यांनी काय मांडला? लुटीचा सिद्धांत मांडला. आपल्या अर्थव्यवस्थेचं कसं नुकसान वगैरे होत आहे हे त्यांनी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं. यालाच काय म्हणतात? ड्रेन थेरी. ड्रेन थेरी. चला नेक्स्ट बघू. 1857च्या उठावाचे वर्णन स्वतंत्र समर असे कोणी केले? तर कोणी केलं होतं? विदा सावरकर यांनी. त्यांनी त्यावरती एक पुस्तक लिहिलं होतं, त्याचं नावच होतं द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. हे सावरकरांचं बुक होतं. याचाच नंतर जे आपलं 1920च्या नंतर जे क्रांतिकारी चळवळ सुरू झाली, 1920 नाही 1909च्या नंतर क्रांतिकारी चळवळ,
1920च्या नंतर जी क्रांतिकारी चळवळ सुरू झाली, तर या चळवळीला सर्व काही इथूनच म्हणजे इन्स्पिरेशन मिळालं होतं याच पुस्तकातून. इंडियन असोसिएशनची स्थापना 1876 मध्ये कोणी केली? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी केलेली आहे. इंडियन असोसिएशन कधी 1976. आणि ह्यांनाच नंतर 1885 मध्ये INC म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेतला होता याच संस्थेनं. आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना भारतीय राष्ट्रवादाचे अग्रदूत म्हणतात. कोणाला? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना. चला नेक्स्ट बघू. कोणता कायदा हा मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा म्हणून ओळखला जातो? 1919चा कायदा कोणता आहे? मॉर्ले मिंटो कायदा. 1919चा. आणि 1919चा हा कोणता आहे? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड. 1919चा. आता यामध्ये असा प्रश्न पडू शकतो की मॉर्ले कोण आणि मिंटो कोण? तर मॉर्ले हा भारत मंत्री होता, आणि मिंटो हा गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय. सेम असंच अगोदर भारत मंत्र्याचं नाव राहतं, हा भारत मंत्री आणि हा व्हाईसरॉय. नेक्स्ट बघू. कोणता कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणून ओळखला जातो? आत्ताच विचारलं होतं, आत्ताच सांगितलं होतं तेच. 1919चा कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड. भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण? लॉर्ड रिपन. हा काय? भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक आहे. 1882 मध्ये त्यांनी रिझॉल्युशन स्थानिक स्वराज्यचा ठराव मांडला होता, म्हणून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात. लॉर्ड रिपन. 1922. त्याला भारताचा मित्र पण म्हणतात. वर्नाक्युलर प्रेस ॲक्ट त्यांनीच रद्द केला, जो की लॉर्ड लिटन यांनी आणला होता. तोच 1922ला यांनी कॅन्सल केला. भारतातील पहिली रेल्वे 1853 मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान कोणाच्या काळामध्ये धावली? तर लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये. पहिली रेल्वे ही 1853 मध्ये धावली. 16 एप्रिल ही तारीख आहे. 16 एप्रिल. किती किलोमीटर होती? 34 किलोमीटर. लॉर्ड डलहौसी हे होते. होम रूल लीगची चळवळ पुण्यातून कोणी सुरू केली? होम रूल लीग बघितलं मगाशी. ॲनी बेझंटची एक आहे आणि दुसरी लोकमान्य टिळकांची. लोकमान्य टिळकांनी कुठून केली होती? पुण्यातून केली होती. आणि बेझंट यांची कुठून होती? ॲनी बेझंट यांची तर मद्रासमधून. कधी? 1916. भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला कोणत्या वर्षी हलवण्यात आली? कोणत्या वर्षी कलकत्त्यावरून दिल्लीला? 1911 मध्ये. हे माहीत पाहिजे तुम्हाला. गव्हर्नर कोण होता त्यावेळेस? लॉर्ड हार्डिंग 1. आणि निर्णय कोणी घेतला होता? किंग जॉर्ज 5 किंवा 5 त्यांनी हा निर्णय घेतला होता. आणि ते दिल्ली दरबार 1911ला भरला होता. गदर पार्टीची स्थापना
अमेरिकेत कोणी केली? कोणी केली? लाला हरदयाळ. गदर पार्टीची स्थापना अमेरिकेत कुठे केली? अमेरिकेत केली. कोणी केली? लाला हरदयाळ यांनी केली. कोणत्या वर्षी केली असं पण विचारू शकतात. तर 1930ला केली. हेडक्वार्टर काय होतं? प्रश्न पडू शकतो यावरती, पडतोयच प्रश्न. सॅन फ्रान्सिस्को. वृत्तपत्र कोणते होते? तर गदरच नाव होतं वृत्तपत्राचं. सशस्त्र क्रांती करणे हा त्यांचा हेतू होता. काकोरी कटात 1925च्या कोणत्या क्रांतिकाराला फाशी देण्यात आली? जो काकोरी कट झाला होता 1925चा, त्याच्यामध्ये कोणत्या क्रांतिकाराला फाशी देण्यात आली? त्याच्यामध्ये कोण कोण आहे? रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान आणि रोशन सिंग, हे 3 जण आहेत. कधी झाली होती घटना ही? 9 ऑगस्ट 1925. चंद्रशेखर आझाद पण होते आणि राजेंद्र लहरी पण होते. तर आझाद यांना सोडलं होतं, राजेंद्र लहरी हे पण सुटले होते. चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्याचे नेतृत्व कोणी केले होते? चितगाव शस्त्रागार हल्ला तर कोणी केलं होतं? सुरेशन. त्यांना मास्तरदा म्हणायचे. आणि कधी केलं होतं जर प्रश्न पडला तर 18 एप्रिल 1930. डेट नाही विचारणार पण इयर विचारू शकतात. 1930. लंडनमध्ये मायकल ओडायरची हत्या कोणी केली? हां, तर मग अशी विषय जे पंजाबचे गव्हर्नर होते ओडायर, तर जनरल डायर यांनी ऑन फील्ड हुकूम दिला होता आणि ओडायर हे ते राज्यपाल होता, राज्यपाल. तर याची त्याला परमिशन होती, नंतर यांना त्याचा विरोध पण केला नव्हता, म्हणून याचा राग धरून सरदार उधम सिंग, याच्यावरती मूवी पण आलेला आहे, तर याने लंडनमध्ये जाऊन ओडायरची हत्या केली. लंडनमध्ये जाऊन कधी केली असा प्रश्न पडला तर 1940ला केलेली लंडनमध्ये. जालियनवाला बाग याचा बदला घेतलेला आहे. बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना कोणी केली? बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. कधी केली? 1924ला केली. उद्देश काय होता? तर शिक्षण, दलितांचे शिक्षण आणि सामाजिक उन्नती, 2 मुद्दे होते. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा फुलेंनी कोणासमोर वाचून दाखवला? शेतकऱ्यांचा आसूड. आता हा ग्रंथ महात्मा फुलेंचा हे तर तुम्हाला माहीतच आहे, पण कोणासमोर वाचून दाखवला असा जर प्रश्न पडला तर ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्यासमोर त्यांनी वाचून दाखवला. शेतकऱ्यांवर अन्याय वगैरे होते वगैरे अशा गोष्टी त्यांनी एक्सप्लेन केल्या. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाखा केव्हा सुरू केली? तर केव्हा? 1911मध्ये. आणि दलितांसाठी आरक्षण कधी सुरू केलं? दलित आरक्षण 1902ला कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी प्रथम सुरू केले. महात्मा फुलेंच्या विचारांनी ते प्रेरित झाले होते. महर्षी कर्वे यांनी भारतात पहिले महिला विद्यापीठ म्हणजे SNDT विद्यापीठ, पुण्यामध्ये आहे ते, मुंबईला पण आहे, कोणत्या वर्षी स्थापन केले? तर 1916ला. महर्षी कर्वे यांचं नाव काय पूर्ण? धोंडो केशव कर्वे. SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी. पूर्ण नाव काय आहे? SNDTचा लॉंग फॉर्म विचारू शकतात, तर काय? श्रीमती नाथीबाई दामोदर SNDT ठाकरसिया असं आहे SNDT. सुधाकर हे वृत्तपत्र सुधारक हे वृत्तपत्र आगरकर यांनी कोणत्या वर्षी सुरू केले? तर 1888.
म्हणजे काँग्रेसची स्थापना कधी 1885, तर त्याच्यानंतर 1888ला सुधारक हे आगरकरांनी सुरू केलं. त्यांचा आणि टिळकांचं जेव्हा क्रॉस झालं त्यानंतर ते बाहेर पडले. ते अगोदर केसरीमध्ये लिहित होते, केसरीचं संपादक त्यांच्याकडे होतं, परंतु ते विरोध झाल्यामुळे त्यांनी नंतर दोघांचे मत पटत नसल्यामुळे ते वेगळे झाले आणि त्यांनी स्वतःचं वैयक्तिक सुधारक नावाचं अंधश्रद्धा आणि रूढींचा विरोध करणारं एक वृत्तपत्र सुरू केलं. त्याच्यामध्ये ते शिक्षण आणि सामाजिक सुधारणा यांचा प्रचार करत होते. आणि आगरकर अगोदर कशाचं करत होते तर केसरीचं करत होते. मतभेद झाल्यामुळे झालं ते तर्क वगैरे. 1857च्या उठावात झाशीच्या राणीचा पराभव करणारा ब्रिटिश अधिकारी कोणता, तर ह्यू रोज. हा ह्यू रोज झाशीच्या राणीला लहानपणापासून ओळखत होता, म्हणजे तिचं ज्यावेळेस शिक्षण सुरू होतं तेव्हापासून ओळखत होतं. आणि यानेच तिला म्हटलेलं आहे 1857च्या उठावाची वीरांगना. हे ह्यू रोज यांनीच म्हटलेलं आहे. आणि हा ग्वाल्हेरजवळ तिचा मृत्यू झाला, म्हणजे झाशीच्या राणीचा कोटाकी सराय या ठिकाणी मृत्यू झाला. हिंदू महासभेचे पहिले अध्यक्ष कोण होते, मदन मोहन मालवीय हिंदू महासभेचे पहिले अध्यक्ष होते. यावरती प्रश्न पडू शकतो. हिंदू महासभेवरती कंबाईनला वगैरे प्रश्न पडतात, सतत पडतात. तर पहिले आणि जास्त वेळा किंवा सलग 4 वेळा वगैरे, सलग 4 वेळा असा जर प्रश्न पडला, हे 4 वेळाच होते, परंतु मधात गॅप होता. सलग जर विचारलं, सलग 4 नाही 5 ते 6 वेळा, तर सावरकर होते. 1936, 37, 38, 39 आणि 40 असे 4-5 वेळा होते सावरकर. आणि हे होते स्टार्टिंगला ज्यावेळेस झाले 1915 पासून ते 1921 पर्यंत मधात 4 वेळा झालेले आहेत मदन मोहन मालवीय. आणि मदन मोहन मालवीय हे काँग्रेसचे पण अध्यक्ष होते. महात्मा गांधींनी साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिकेत कोणते वृत्तपत्र सुरू केले, तर इंडियन ओपिनियन. भारतीयांचं काय मत आहे किंवा ओपिनियन, तर त्याविषयी त्यांनी वृत्तपत्र सुरू केलं. कधी केलं, 1903ला दक्षिण आफ्रिकेमध्ये. भारताचे बिस्मार्क कोणाला म्हणतात, भारताचा बिस्मार्क हा सरदार वल्लभभाई पटेल यांना. बिस्मार्क हे कोण होते, हा इटलीचा होता. इटलीचा जसा जर्मनीचा नेपोलियन होता, फ्रान्सचा नेपोलियन होता, तसा बिस्मार्क त्याच रिजनमध्ये त्याच वेळेला एकमेकाचे समकक्ष आहेत. तर बिस्मार्क हा इटलीचा एक नेता होता आणि त्याने पूर्ण इटलीचं एकत्रीकरण केलं होतं. म्हणजे बऱ्यापैकी लोक वेगळ्या म्हणजे समूह जोडले होते, जे की सरदार वल्लभभाई पटेलनी भारतामध्ये काम केलं होतं. त्याच हिशोबाने त्यांनी बिस्मार्क यांनी त्या ठिकाणी काम केलं होतं. म्हणून भारताचा बिस्मार्क सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणतात. हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीसाठी कोणते ऑपरेशन राबवले होते, ऑपरेशन पोलो, हे माहीत पाहिजे. ऑपरेशन पोलो 1948ला ऑपरेशन पोलो झालेला आहे. पोलीस ॲक्शन आहे, ही आर्मीची ॲक्शन होती, परंतु त्याला नाव दिलेलं आहे पोलीस ॲक्शन. 13 ते 17 सप्टेंबर चाललं. 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्त झाला, म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्राम दिन असं त्याला म्हटलं जातं. हैदराबादचा जो शासक होता मीर ओस्मान अली खान शरण आले आणि त्याच ठिकाणी संघर्ष संपला. गोवा मुक्ती संग्रामात ऑपरेशन विजय होतं. कोणतं होतं, 1961ला झालं, त्यावेळेस ऑपरेशन विजय होतं 1961. गोवा कोणाच्या ताब्यात होतं, पोर्तुगीज त्यांच्याकडून आपण ताब्यामध्ये घेतलं. कारवाईनंतर गोवा भारतामध्ये विलीन झाला. गोवा कधी 1961ला झाला. भारत कधी स्वतंत्र झाला, 1947ला. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण, लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय आहे. 1857च्या कायद्यानुसार
शेवटचे भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग आहेत. 1858चा कायदा आला आणि लॉर्ड कॅनिंग हेच पहिले भारताचे व्हाईसरॉय झाले. इल्बर्ट बिल वाद कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाला? कोणत्या? लॉर्ड रिपन यांच्या काळामध्ये इल्बर्ट बिल. ह्याच्यावरती प्रश्न पडू शकतो, कारण की इल्बर्ट बिल हे भारतीयांच्या फायद्याचं होतं आणि रिपन यांनी याची साथ दिली होती. साथ, विरोध नव्हता केला, म्हणून रिपन हा भारताचा मित्र म्हणून म्हटला जातो. त्याचा हेतू असा होता की इल्बर्ट बिलमध्ये असं म्हटलं होतं की भारतीय न्यायाधीशांना युरोपियन लोकांवर खटला चालवण्याचा अधिकार देण्यात आला होता. तर तसं काही गरज नव्हती, परंतु लॉर्ड रिपन यांनी मुद्दा लावून धरला होता की भारतीय न्यायाधीशांना फक्त भारतीयच नाही तर युरोपियन जे आरोपी असतील त्यांच्यावरती पण खटला चालवण्याचा अधिकार द्यायला पाहिजे. भारतीयांच्या बाजूने होतं, म्हणून रिपन यांनी साथ दिली होती. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात वंदे मातरम हे गीत पहिल्यांदा गायले होते? वंदे मातरम तर सध्या चर्चेत आहे, यावरती प्रश्न पडू शकतो. तर कलकत्ता अधिवेशन होतं 1896चं होतं आणि याच अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? दादाबाई नौरोजी अध्यक्ष होते. कलकत्ता या ठिकाणी अधिवेशन होतं आणि हे फर्स्ट टाइम गायलं कोण होतं? तर रवींद्रनाथ टागोर यांनी गायले होते. लिहिलंय कोणी वंदे मातरम? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. कोण? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं आहे. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जनगण मन पहिल्यांदा गायले? जनगण मन पहिल्यांदा कोणी गायले? काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात? असाही प्रश्न पडू शकतो. तर कोणत्या? कलकत्ता अधिवेशनात. कलकत्ता अधिवेशनात फर्स्ट टाइम गायले गेले. आणि कोणी लिहिलेलं आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे. 5 कडवे आहेत टोटल, 5 कडवे. त्यातील फक्त फर्स्ट कडवे आपण गातो, जनगण मन. भारत सेवक समाज सर्वंट ऑफ इंडियन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर कोणी? गोपाल कृष्ण गोखले यांनी केली. कधी केली? तर 1905. आणि कोठे केली? पुणे येथे केली. आणि उद्देश काय होता? लोकसेवा आणि शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक सुधारणा. गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते, ते तुम्हाला माहीत असेल, चांगली गोष्ट आहे. गोखलेंना गुरु मानायचे. कोण? महात्मा गांधी. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? तर हे माहीतच पाहिजे तुम्हाला, महाराष्ट्रातले आपण आहोत सर्व. विदा सावरकर यांनी 1904ला केली होती. आणि कुठे केली होती? नाशिक येथे. भूदान चळवळीची सुरुवात विनोबा भावे यांनी कोणत्या गावातून केली? पोचमपल्ली, तेलंगणातील गाव आहे हे. पोचमपल्लीतून भूदान चळवळ सुरू झाली. भूदान चळवळीची सुरुवात कोणी केली? विनोबा भावे यांनी सुरुवात केली. वर्ष कोणतं होतं? 1951. भारत स्वतंत्र झाल्याच नंतर. भूदान म्हणजे काय? श्रीमंत लोकांनी जमीन गोरगरिबांना काय करायची होती? दान करायची होती. ज्यांच्याकडे खूप पहिले जमीनदार होते, खूप जमिनी होत्या, ते दान करायचे. 1946च्या कॅबिनेट मिशन मध्ये किती सदस्य होते? किती होते? 3. 1946चं ते कॅबिनेट मिशन आलं होतं, कॅबिनेट मिशन. त्याच्यामध्ये किती सदस्य होते? 3. पॅथिक लॉरेन्स, स्टॅफोर्ड क्रिप्स, जे क्रिप्स मिशन अगोदर होतं ते परत आले होते त्याच्यामध्ये, आणि A.V. अलेक्झांडर, हे 3 जण होते. भारतीय राज्यघटनेचा मसुदा समिती ची स्थापना कधी झाली? राज्यघटनेची जी मसुदा समिती आहे स्थापना, ड्राफ्टिंग कमिटी ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, तर 29 ऑगस्ट म्हणजे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य झालं देश, आणि 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना केली. म्हणजे त्याचं इमर्जन्सी एवढी गरज होती. अध्यक्ष कोण होते? आंबेडकर. या मसुदा आंबेडकर हे अध्यक्ष होते आणि यांनी सर्व काम केलेलं आहे. सार्वजनिक काका असे कोणाला म्हटले जात असे? कोणाला सार्वजनिक काका कोणाला म्हणतात? गणेश वासुदेव जोशी यांना. हेच स्वदेशी काका म्हणून पण म्हणत. स्वदेशी काका.
सार्वजनिक काका. कारण पुणे सार्वजनिक सभेचे ते कोण होते? पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक होते. त्यामुळे त्यांना सार्वजनिक काका पण म्हणत किंवा स्वदेशी काका. कारण ते 1911ला ज्यावेळेस दिल्लीमध्ये राजदरबार भरला होता त्यावेळेस ते खादीची वस्त्र घालून गेले होते. स्वतः वैयक्तिक खादीचं महत्त्व त्यांनी जाणलं होतं. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण? आद्य क्रांतिकारक म्हणलं की वासुदेव बळवंत फडके. यावरती सतत प्रश्न असतो TCS IBPSला. वासुदेव बळवंत फडके. मुरळी प्रतिबंधक चळवळ कोणी सुरू केली? वीरा शिंदे यांनी. विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुरळी प्रतिबंधक. मुरळी म्हणजे काय? तर देवाला जे एखाद्या व्यक्तीला सोडलं जातं देवाला, तर तशा प्रकारची अस्पृश्यताच एक प्रकारची आहे ती अस्पृश्यता निवारण प्रथा. त्यासंबंधी त्यांनी मुरळी प्रतिबंधक चळवळ सुरू केली होती वीरा शिंदे यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह महाड येथे केला. तर कधी केला? तर 20 मार्च 1927ला केलेला आहे महाड येथे. दलितांना पाण्याचा, सार्वजनिक पाण्याचा अधिकार मिळण्यासाठी त्यांनी केला होता 1927ला. 20 मार्च 1927. 1935च्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या फेडरल कोर्टचे रूपांतर पुढे कशात झाले? फेडरल कोर्टचे रूपांतर कशामध्ये झाले? तर कशामध्ये झालं? सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट. 1935चा कायदा 1935चा आहे. स्थापन कधी झालं? 1937ला फेडरल कोर्ट. आणि तेच परत काय झालं? सुप्रीम कोर्ट. गांधी आयर्विन करार कोणत्या वर्षी झाला? गांधी आयर्विन करार 1931ला झालेला आहे. त्याच्यामध्ये कोण? गांधी आणि लॉर्ड आयर्विन म्हणतात. या दोघांमध्ये झाला आहे तो. आणि त्याच नंतर सेकंड राऊंड टेबल गोलमेज परिषदेला गांधी जाण्यासाठी तयार झाले. गांधी गेले फक्त सेकंडलाच गेलेले गांधी. फर्स्टला गेले नाही गांधी, थर्डला पण गेले नाही, फक्त सेकंडला गेलेले आहेत. आणि ह्याच कराराच्या पार्श्वभूमीवर गेलेले आहेत. आणि ह्याच करारामध्ये त्यांनी असं मत होतं की त्यांनी भगतसिंगांना फाशी देऊ नये अशी मागणी करावी, परंतु ते झालेलं नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तर विस्टन चर्चिल. कोण होते? विस्टन चर्चिल. ह्या विस्टन चर्चिलला आपल्या भारत देशाविषयी खूप द्वेष आहे. आणि हेच विस्टन चर्चिल हे ब्रिटनचे पंतप्रधान होते आणि त्यांची इच्छा पण नव्हती भारताला स्वातंत्र्य देण्याची. आणि दुसऱ्या महायुद्धाचा काळ कधीचा होता? 1939 ते 1945 हा काळ होता. आणि हे गेले आणि त्यानंतर मजूर पक्ष आला. मजूर पक्षाने मग भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी थोडंसं पुढाकार घेतला होता. आणि याला माहीत होतं की त्यावेळेस विस्टन चर्चिलला माहीत होतं की आता मजूर पक्ष येणार आहे आणि मजूर पक्ष येणार, त्याच्यामुळं त्यांचे थोडंसं, कारण मजूर पक्ष हा भारताच्या बाजूने होता. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? यावरती प्रश्न सतत पडतो वेगवेगळ्या परीक्षेला, हे पाठच पाहिजे. ॲनी बेझंट. कोण? ॲनी बेझंट. ज्या थिओसॉफिकल सोसायटीच्या होत्या, आयर्लंडमधून आलेल्या होत्या आणि होम रूल चळवळ यांनी सुरू केली होती मद्रासमधून. या तिन्ही चारी गोष्टी आपण पाठीमागं बघितलेल्या आहेत. तर त्याच न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केली होती. होम रूल चळवळीच्या प्रसिद्धीसाठीच केले होते. कोण? न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. पंजाब नॅशनल बँकेची स्थापना कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाने केली? लाला लजपत राय. हे पाठच पाहिजे तुम्हाला. पंजाब नॅशनल बँकेची स्थापना त्यांनी केलेली आहे लाला लजपत राय यांनी. कधी केलेली? 1894 मध्ये केलेली आहे. सर्वात जुनी बँक आहे ही. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? 1857 कोण होता? लॉर्ड कॅनिंग. हाच नंतर भारताचा पहिला कोण झाला? व्हाईसरॉय. गव्हर्नर जनरलच्या नंतर कोण झाला? व्हाईसरॉय. तैनाती फौजेची पद्धत भारतात कोणी सुरू केली?
सबसायडरी अलायन्स, तैनाती फौज, म्हणजे एखादा राजा आहे त्याने सैन्य ठेवायचं नाही, ब्रिटिश त्याला सैन्य देणार आणि ते त्या सैन्य चा फक्त पगार वगैरे सगळा एक प्रकारे कंत्राटी भरती. कंत्राट त्या एका व्यक्तीला द्यायचं ब्रिटिशांच्या. ब्रिटिश सगळे पगार ब्रिटिशांनाच 2 लाख रुपये द्यायचे. 2 लाखामध्ये तो तिकडं मग 10,000 देईल नाही तर 20,000 देईल त्या सैन्याला. त्याचा आपण विचार करायचा नाही. जेवढे लागतील तेवढे आर्मी ब्रिटिश त्यांना पुरवणार. असं ते तैनाती फौजेचा विषय होता. आणि लॉर्ड वेलस्लीनं सुरू केलं होतं. कोण? लॉर्ड वेलस्ली. 1798च्या आसपास सुरू केलं होतं. खालसा धोरण म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स वापरून संस्थाने कोणी खालसा केली? डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स हे सगळ्याला माहिती आहे. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स हे डलहौसीचं धोरण होतं. त्याच्यामध्ये काय खालसा धोरण म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणी जर दत्तक घेतलेला असेल एखाद्या संस्थानाने तर तो त्यांचा मुलगा नाही, त्यांचा खरा वारसदार नाही, या तत्वाखाली ते डायरेक्ट संस्थान खालसा करणं म्हणजे राजेशाही नष्ट करणं, त्या ठिकाणी ब्रिटिशांची धोरणं ब्रिटिशांच्या अंमलाखाली आणणं. याच्यामुळंच खरं म्हणजे 1857चा उठाव झाला होता. मग झाशीची राणी असो किंवा साताऱ्याचे असो किंवा आपले नाना पेशवे असो, हे सर्व फक्त आणि फक्त खालसा धोरणाचे बळी ठरले होते आणि त्याचमुळे त्यांनी विरोध केला. 3 तर आहे, सातारा, झाशी आणि नागपूर हे संस्थानं त्याच हिशोबाने होते. प्लासीची लढाई कोणामध्ये झाली? प्लासीची लढाई खूप महत्त्वाची, आपण लहानपणापासून ऐकतोय शाळेमध्ये पण. प्लासीची लढाई तर कोणामध्ये झाली? सिराज उद्दौला आणि रॉबर्ट क्लाईव्ह. आणि कधी झाली? सिराज उद्दौला आणि रॉबर्ट क्लाईव्ह 1757ला झालेली आहे. आणि हाच खरा मेन. बरं, या ठिकाणी युद्ध काहीच झालेलं नव्हतं. फक्त समोरचे सगळे सिराज उद्दौलाच्या बाजूचे जे सर्व काही होते रॉबर्ट क्लाईव्हने स्वतःकडे ओळून घेतले होते सर्व, म्हणजे फितूर केले होते पैसे देऊन. लढाई झालेलीच नाही ॲक्च्युअलमध्ये. समोरासमोर उभे राहिले, सैन्याने डायरेक्ट हत्यार टाकून दिले होते. चला नेक्स्ट. ह्या बक्सरच्या लढाईमध्ये खरं 1764ला लढाई झाली ॲक्च्युअलमध्ये. त्या ठिकाणी तह झाला, तो म्हणजे अलाहाबादचा तह 1765ला झाला. आणि इथं लढाई झाली ॲक्च्युअलमध्ये, त्याच्यामध्ये ब्रिटिश जिंकले होते. त्यामुळं खरं म्हटलं तर बक्सरच्या लढाईमध्ये ब्रिटिशांची ताकद आहे हे फिक्स झालं. 1765ला फिक्स झालं. टिपू सुलतानचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला? टिपू सुलतानावरती सध्या चर्चेत आहे, तर तुम्हाला माहीत पाहिजे कोणत्या युद्धात झाला. तर 4थं अँग्लो मैसूर युद्ध 1799. कोण होतं? लॉर्ड वेलस्ली वरती आपण बघितलं हा काळ त्याचाचे. 1799ला 4th अँग्लो मैसूर युद्ध. सुलतान टिपू. शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर गुरु नानक देव यांनी शीख धर्माची स्थापना केली आहे. खालसा पंथाची स्थापना कोणी केली? गुरु गोविंद सिंग. खालसा पंथ कोणी? गुरु गोविंद सिंग यांनी 1699 मध्ये केलेली आहे. विजयनगर साम्राज्याचा सर्वात प्रसिद्ध राजा कोणता? विजयनगर साम्राज्य इतिहासामध्ये आहे 7वीच्या इतिहासात आहे. कृष्णदेवराय प्रसिद्ध राजा होता विजयनगर साम्राज्याचा. विजयनगर हे कोणी स्थापन केलं? हरिहर आणि बुक्का. हरिहर अँड बुक्का या दोघांनी मिळून विजयनगर स्थापना केलेली. 7च्या हिस्ट्रीमध्ये आहे, हिस्ट्रीच्या बुकमध्ये. आणि कृष्णदेवरायचा काळ कोणता होता? 1509 ते 1529. अकबरनामा ऐन अकबरी कोणी लिहिली? तर अबुल फजल. हा खूप NCERTमध्ये सतत नाव आहे. अकबरनामा आणि ऐन अकबरी हे अबुल फजल यांनी लिहिले. हा खूप मोठा इतिहासकार आहे आणि तो अकबराच्या दरबारात पण होता, लेखक होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची पहिली लूट कोणत्या वर्षी केली? 2दा लूट केलेली आहे. पहिली लूट 1664ला केलेली आहे. कधी? 1664ला केलेली आहे. आणि सेकंड कधी केली होती? तर 1670ला. फर्स्ट 1664 आणि सेकंड
1670, 1680चा मृत्यू आहे महाराजांचा. तिसऱ्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले? सदाशिवराव भाऊ यांनी केलं. थर्ड जो पानिपतचं युद्ध झालं त्याच्यामध्ये मराठे हरले होते, तर सदाशिवराव भाऊ. आणि कोणाविरुद्ध झालं होतं? अहमद शाह अब्दाली याच्या विरोधात झालं होतं. कधी झालं होतं? 1761 भीषण युद्ध होतं. तिसरं पानिपतचं युद्ध म्हणतात त्याला. सिंधू संस्कृतीतील लोथल हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर गोदी बंदर सिंधू संस्कृतीतील. आणि कुठे आहे? गुजरात. रन ऑफ कच्छ ज्याला म्हणतात, इथे रन ऑफ कच्छ या ठिकाणी ते ठिकाण आहे. गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन धम्मचक्र प्रवर्तन कोणी दिले? धम्मचक्र प्रवर्तन कोठे दिले? सारनाथ या ठिकाणी पहिलं प्रवचन दिलेलं आहे त्यांनी, सारनाथ या ठिकाणी. त्याला धम्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जातं. सम्राट अशोकाचे शिलालेख प्रामुख्याने कोणत्या लिपीत आहेत? तर कोणत्या लिपीत आहेत? ब्राह्मी लिपी. हे बेसिक प्रश्न आहेत, यावरती प्रश्न पडतात बऱ्यापैकी. तर ह्या बेसिक गोष्टी माहीत पाहिजे की कोणती लिपी वगैरे आहे. तर कोणती? सम्राट अशोकाच्या शिलालेखात कोणती लिपी आहे? ब्राह्मी लिपी आहे. आणि काही शिलालेखामध्ये खारोष्टी पण आहे, खारोष्टी लिपी. परंतु काही ठिकाणी आहे, समजा खारोष्टी आणि दोन्ही असेल तर तुम्ही दोन्हीला क्लिक करू शकता. तर ब्राह्मी लिपीमध्ये सर्वात जास्त आहेत. गुप्त काळात प्रसिद्ध गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ कोण होते? आर्यभट्ट. शून्य जो दिला आपल्याला त्यांनीच दिलेला आहे. गुप्त काळात होते. कोण होते? आर्यभट्ट. 0 त्यांनी दिला. दुसरी गोष्ट दशांश पद्धती त्यांनी दिली, दशांश पद्धत. आणि पृथ्वी ही स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, हे त्यांनी सांगितलं. नाहीतर आतापर्यंत सूर्याभोवती फिरते असा एक प्रकारचा गैरसमज होता. मॅगेस्थेनिस हा ग्रीक वकील कोणाच्या दरबारात होता? मॅगेस्थेनिस तुम्ही इतिहासात वाचला असेल. मॅगेस्थेनिस हा ग्रीक वकील होता, तर चंद्रगुप्त मौर्य याच्या दरबारामध्ये होता. इंडिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तोच मॅगेस्थेनिस यांनीच लिहिलेला आहे. इंडिका हा ग्रंथ, याच्यामध्ये भारतातील बरंच एक्सप्लेनेशन केलेलं आहे. मौर्यकालीन भारताचं वर्णन एक प्रकारे त्यांनी केलेलं आहे, कारण चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये तो होता. सातवाहन घराण्याचा संस्थापक राजा कोण होता? तर सिमुख. संस्थापक घराण्यावरती प्रश्न पडतात बऱ्यापैकी सरळ सेवेला, तर ते तुम्ही एक प्रकारे सगळे करून जा बाकीचे. तर हे सिमुख हा सातवाहन घराण्याचा. याची राजधानी कोणती होती? पैठण. औरंगाबादमधील पैठण हे होतं. दक्षिण भारतात त्याच्यात त्यांचं वर्चस्व होतं. वेरूळची लेणी कोणत्या काळातील आहे? तर राष्ट्रकूट आणि यादव काळातील आहे वेरूळची लेणी. वेरूळच्या लेणीमध्ये खासियत आहे की बौद्ध, जैन आणि हिंदू लेणी आहेत. 3 धर्माच्या लेणी आहेत वेरूळच्या लेणीमध्ये. आणि कैलास मंदिर पण आहे. कैलास मंदिर ते हिंदू लेणी अंतर्गतच येतं कैलास मंदिर, कारण दगडामध्ये पूर्ण वरून खाली टॉप टू बॉटम कोरत गेलेलं, म्हणजे शिखरापासून पायापर्यंत हे कोरत गेलेलं मंदिर आहे. म्हणजे वेगळी शैली आहे. राष्ट्रकूटांनीच हे तयार केलेलं आहे. राष्ट्रकूटांनी बांधले. जेम्स ऑगस्टसन भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र बेंगॉल गॅझेट कोणी सुरू केलं? तर कोणी सुरू केलं?
जेम्स ऑगस्ट हिकी यांनी सुरू केलेला आहे. 1780मध्ये बंगाल गॅझेट 1780मध्ये. 1857च्या उठावात लखनौचे नेतृत्व कोणी केले? लखनौ 1857वर बऱ्यापैकी प्रश्न आहेत, आपण बघितले. 1857वरती वेगवेगळे नेतृत्व कोणी केले वगैरे, तर बेगम हजरत महाल यांनी केलेलं आहे. लखनौचं नेतृत्व कोणी केलं? बेगम हजरत महाल यांनी केलेलं आहे. त्या कोण होत्या? नवाब वाजिद अली शहाच्या पत्नी होत्या. ते नाही विचारणार. रयतवाली पद्धत सर्वप्रथम कोणी लागू केली? रयतवारी पद्धत कोणी लागू केली सर्वप्रथम? मद्रास आणि बॉम्बे प्रेसिडेंसी यांनी. सुरुवात कोणी केली रयतवाली? थॉमस मुनरो यांनी सुरू केले. शेतकरी थेट सरकारला कर देते या रयतवारीमध्ये, म्हणून रयतवारी. रयत डायरेक्ट शासनासोबत कॉन्टॅक्ट, जमीनदार वर्ग नव्हता त्याच्यामध्ये. 1893मध्ये शिकागो येथील धर्म परिषदेत कोणी भाषण केले? स्वामी विवेकानंद. आपण लहानपणापासून ऐकतोय. कोणी केलेलं आहे शिकागोची धर्म परिषद? तर 1893ला धर्म परिषद कोणी भाषण दिलं? स्वामी विवेकानंद यांनी. आणि त्याच वेळेस त्यांनी सुरुवातीला सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका असं म्हटलं होतं, आणि त्याचमुळे ते सर्व म्हणजे प्रसिद्ध झाले होते की बाबा असं कोणी आत्तापर्यंत म्हटलं नव्हतं. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्यात शिक्षा भोगणारे क्रांतिकारक कोण? तर विदा सावरकर. हे आपल्याला माहीत आहे. यंग इंडिया हे साप्ताहिक कोणी सुरू केले? यंग इंडिया महात्मा गांधी यांनी केले. साप्ताहिक होतं हे, साप्ताहिक होतं. बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. सरदार वल्लभ. 1942च्या आंदोलनात प्रति सरकारची स्थापना साताऱ्यात कोणी केली? नाना पाटील यांनी केली. कोणी? त्यालाच पत्री सरकार पण म्हणायचे. पत्री सरकार किंवा प्रति सरकार अशी 2-3 नावं आहेत. नाना पाटील यांनी. यशवंतराव चव्हाण त्यांच्यासोबत होते. कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची स्थापना केली? तर आपण बघितलं 1909चं मोर्ले मिंटो कायदा. मोर्ले हा भारत मंत्री, मिंटो हा गव्हर्नर जनरल. स्वतंत्र भारताचा पहिले म्हणजे मुस्लिमांसाठी दिलं होतं. मुस्लिम लीगची मागणी होती, त्यामुळे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ, राखीव नाही, स्वतंत्र, म्हणजे मुस्लिमाला मतदान करणार अशा प्रकारे. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर जे.बी. कृपलानी हे होते काँग्रेसचे अध्यक्ष. कधी? 1947ला. रास्त गोफ्तार हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? दादाभाई नौरोजी यांनी. गुजराती होते हे वृत्तपत्र. 97ला दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र 1932चं. बाळशास्त्री जांभेकर यांनाच आपण काय म्हणतो? मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर. मानव धर्म सभा आणि परमहंस सभेची स्थापना कोणी केली? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केलेले आहे. गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात? लोकहितवादी. आता हे बेसिक प्रश्न आहेत, हे पाठच पाहिजे, एवढ्या डिटेलमध्ये जाणार नाही. विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा कायदा कोणाच्या प्रयत्नाने झाला? कोणाच्या? ईश्वरचंद विद्यासागर यांनी. विधवा पुनर्विवाह कधी? 1856ला. राजाराम मोहन रॉय यांनी सती बंदीसाठी प्रयत्न केला होता. आता 100 प्रश्न झालेले आहेत. आपण एक काम करू, 2 पार्टमध्ये हा टॉपिक कवर करू. पार्ट 2 याचा घेतो मी, कारण की 200 प्रश्न आहेत टोटल. 2 तासाचा खूप मोठा व्हिडिओ होईल. तर हा पार्ट 1 कवर करतोय, आणि आता पार्ट 2मध्ये 101 पासून 200 पर्यंत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करू. थँक्यू व्हेरी मच.